भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अत्यंत ठामपणे 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असे सांगितल्यानंतर 2 तारखेच्या पुढील दिवशीच त्यांनी अचानक केलेल्या निवडणुका झाल्यानंतर सगळं विसरून पुढे जायचं असतं. या मवाळ विधानामागे महाराष्ट्रातील गेल्या आठवड्यात झालेल्या गूढ, तणावपूर्ण आणि अत्यंत वेगवान राजकीय हालचालींचा खोल परिणाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका बाजूला भाजपमध्ये शिंदे गटाच्या वाढत्या आक्रमकतेबद्दल तणाव, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरमध्ये झालेली प्रचंड वाढ. या दोन्ही गोष्टींनी मिळून मुंबई महानगरपालिकेच्या रणभूमीवर एक नवीनच राजकीय समीकरण उभे केले आहे. राजकारणात शब्दांना मोल असतं, परंतु शब्द बदलतात तेव्हा त्यामागे कारणंही बदलतात आणि चव्हाण यांच्या बदलत्या स्वभावातून भाजपची अंतर्गत भीती व कमकुवत स्थिती सहज दिसून येते. महाविकास आघाडीच्या सरकारानंतर हा संपूर्ण प्रवास समजून घ्यायचा तर त्यासाठी आपल्याला काही वर्ष मागे जावं लागतं. शिवसेना आणि भाजप यांच्यातील 3 दशकांचं नातं 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप संघर्षामुळे संपुष्टात आलं आणि त्यातून महाविकास आघाडी स्थापन झाली. या घटनेने भाजपला जणू एखादी राजकीय जखमच दिली होती, कारण शिवसेनेच्या पारंपरिक मराठी, गरीब, श्रमिक, मध्यमवर्गीय आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोकणातील मतदारांनी भाजपपासून अंतर घेतले. कोल्हापूर दक्षिणच्या पोटनिवडणुकीत तर भाजपला स्पष्टपणे जाणवले की शिवसेनेचा पारंपरिक मतदार नसताना भाजप जिंकू शकत नाही. यानंतरच भाजपमध्ये असा विचार झाला की शिवसेनेचे फक्त आमदार घेऊन सत्ता स्थापन करणे पुरेसे नाही, तर शिवसेनेचा संपूर्ण पक्ष, त्याचा ब्रँड, त्याचा इतिहास, बाळासाहेबांचा भावनिक वारसा, हिंदुत्वाची आठवण, मराठी अभिमान यांचा वापर करण्यासाठी शिवसेनेची निव्वळ ओळख सोबत असणे आवश्यक आहे. त्यामुळेच भाजपने एकनाथ शिंदे गटाला फक्त भाजपमध्ये विलीन न करता त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून जपण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णयच पुढे शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरचा कणा बनला. शिंदेंनी हे समजून घेतलं की शिवसेनेची ओळख, तिचा परंपरागत मतदारसंघ, तिचा प्रतिकात्मक प्रभाव या सर्व गोष्टींचं मूल्य अत्यंत मोठं आहे आणि ते मूल्य जपत असताना ते भाजपसमोर स्वतःची किंमत वाढवू शकतात. त्यामुळेच लोकसभेत सुरुवातीला शिंदे गटाला केवळ 8 ते 10 जागा मिळतील असे संकेत मिळत असतानाच त्यांनी एकदम ठाम भूमिका घेत 15 जागा लढवल्या आणि त्यांना तितक्याच जागा मिळाल्या. हे म्हणजे त्यांच्या राजकीय कौशल्याचं मूर्तिमंत प्रदर्शन होते. अजित पवारांना केवळ 4 जागा मिळाल्या तर शिंदेंना 15. विधानसभेतही तेवढेच चित्र. सत्तेतील वरिष्ठतेच्या आणि परिस्थितीच्या तुलनेत शिंदे गटाला 1/3 जागा मिळणे म्हणजे त्यांचा प्रभाव किती प्रचंड आहे हे स्पष्ट होतं. ही बार्गेनिंग पॉवर वाढण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे भाजपच्या अनेक जागांवर तेथील उमेदवार शिंदे गटासोबतची शिवसेना वोट बँक नसताना जिंकू शकत नाही. या साध्या गणितानेही शिंदे मजबूत झाले. शिवसेनेची पारंपरिक मतं म्हणजे केवळ एक आकडा नाही, ती मतं म्हणजे बाळासाहेबांच्या नावाचा भावनिक ओढा, मराठी स्वाभिमानाची भावना, स्थानिक निष्ठा, शिवसैनिकांचं दीर्घकाळाचं काम आणि कोपऱ्याकोपऱ्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती, जे भाजपकडे नव्हतं. म्हणूनच भाजपला ही मतं आपल्या बाजूने ठेवण्यासाठी शिंदेसोबतची युती अत्यावश्यक ठरली. हे समीकरण मुंबई महानगरपालिकेत अधिक तीव्र झालं. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात समृद्ध स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तिचा बजेट अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे महाराष्ट्राचा राजकारणाचा अर्धा खेळ जिंकणे. या रणांगणात भाजपा शिवसेना युती म्हणून उतरतील असे भाजप नेते पुन्हा पुन्हा सांगत होते. परंतु प्रत्यक्षात एकनाथ शिंदेंनी शांतपणे, कोणाला न कळता स्वतःच्या स्वतंत्र लढाईची तयारी सुरू केली होती. त्यांनी मुंबई महापालिकेत आपल्याकडे 50 मजबूत तिकीटधारक आहेत, आजी माजी नगरसेवक आहेत असे सांगत त्यांनी भाजपला एकबारगी हादरा दिला. याचा साधा अर्थ असा की जर समसमान जागा वाटप केलं नाही तर शिंदे स्वतंत्र लढू शकतात. हा निर्णय भाजपसाठी भूकंप सदृश होता, कारण जर शिंदे स्वतंत्र लढले तर भाजपचा पराभव जवळपास निश्चय, आणि हा पराभव झाला तर उद्धव ठाकरे पुन्हा जिवंत होतील. ठाकरे गटाकडे मराठी मतांचं भक्कम आकर्षणच आहे. शिवाय जर काँग्रेस त्यांच्यासोबत आली तर दलित मुस्लिम अल्पसंख्याक मतांचा मोठा टक्का त्यांच्या मागे उभा राहू शकतो. यामुळे ठाकरे गटाचं समीकरण फार मजबूत होण्याची दाट शक्यता. भाजपचा प्लॅन वेगळाच आहे. भाजप मुंबईत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहे. ठाकरेंना मत दिलं तर महापौर ठाण येईल असे विधान करून ते उत्तर भारतीय मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचं गणित असं की मराठी मतं धर्माधारित राजकारणात विभागली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडे उत्तर भारतीय व इतर हिंदू मतं आकर्षित होतील. पण ठाकरे गटाची मराठी मतं तोडण्यासाठी शिंदेशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण
शिंदे गटाकडे अजूनही कोकण, ठाणे, मुंबई क्षेत्रात शिवसेनेची एक पारंपरिक निष्ठावान सक्रिय मतदार शक्ती आहे. शिवाय ठाकरे यांना मराठी मतांसाठी थेट तोड नाही. म्हणूनच शिंदे ही भाजपसाठी निर्णायक आहे. शिंदेंनी हे लक्षात घेऊन अत्यंत चातुर्याने भाजपला राजकीय दबावाखाली आणलं. मुंबई महानगरपालिकेत शिंदेंना फक्त 70 जागा देण्याची चर्चा भाजपकडून होती, पण शिंदेंनी थेट 125 जागांच्या समसमान वाटपाचा मुद्दा मांडला आणि त्यातही ठाम राहिले. भाजप जाणून होते की शिंदे नाराज झाले तर ते स्वतंत्र लढतील आणि मुंबईतील परिणाम भाजप विरोधात जातील. कारण शिंदे जिंकतीलच असे नाही, पण तेवढी मराठी स्थानिक मतं फोडून भाजपचा विजय रोखण्याइतपत धमक त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपची स्थिती किंवा आम्हाला ऐकणार किंवा आम्ही पराभवाला सामोरे जाणार अशी झाली. याचा परिणाम म्हणजे भाजप नेत्यांच्या मीटिंगमध्ये तातडीने भूमिका बदलू लागली. मुंबईत आणि इतर महानगरपालिकांमध्ये आम्ही युतीत लढू अशी भूमिका भाजपमध्ये तयार झाली. आणि या बदलाचा थेट परिणाम म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा मवाळसूर. काही दिवसांपूर्वी आक्रमकपणे बोलणारे चव्हाण आता शांत, सौम्य आणि समेटवादी संदेश देताना दिसत आहेत. हा बदल म्हणजे शिंदेंच्या राजकीय चालीचा सर्वात मोठा परिणाम. या सर्व घडामोडींकडे पाहता आता प्रश्न असा उरतो की एकनाथ शिंदे स्वतंत्र लढले तर भाजपचं पानिपत निश्चित आहे का? ठाकरे गट प्लस काँग्रेस प्लस अल्पसंख्याक मतं प्लस मुस्लिम दलित समीकरण एकत्र आल्यास भाजपसाठी लढाई अवघड होईल, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत शिंदेंची कायमची गरज भाजपसमोर निर्माण होते. म्हणूनच शिंदेंनी केलेला डाव स्वतःच्या जागांची संख्या वाढवून घेणे, स्वतंत्र लढाईची भीती दाखवणे, मराठी हिंदुत्व मतदारसंघात स्वतःचं अस्तित्व जपणे आणि भाजपची कोंडी करणे हा आजच्या घडीला अत्यंत यशस्वी ठरलेला दिसतो. शेवटी हे संपूर्ण समीकरण एक मोठा प्रश्न विचारतं की महाराष्ट्रातील पुढील काही महिन्यात राजकीय भविष्य ठरवणारी शक्ती कोण? ठाकरे की शिंदे की भाजप? आणि या सगळ्या प्रश्नांच्या मध्यभागी एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरनी भाजपला आणखी किती वेळ नियंत्रणात ठेवणार हे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत खाणार. या पार्श्वभूमीवर भाजपची मवाळ भूमिका, शिंदेंची वाढती ताकद, ठाकरे गटाची उभारणी आणि मुंबईतील बदलतं राजकीय वातावरण हे सगळं मिळून एक मोठं, गुंतागुंतीचं आणि अत्यंत नाट्यमय राजकीय चित्र समोर आणतं. ज्याचा अंतिम फायदा कोणाला होणार हे आता मतदारांच्या हातात आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पुढे जाताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांच्या मानसिकतेत होणारा बदल आणि पक्षनिष्ठेपेक्षा नेतृत्वनिष्ठा वाढत चाललेली प्रवृत्ती. महाराष्ट्रात गेल्या 5-6 वर्षात नेतृत्वापेक्षा विचारांवर आधारित मतदान कमी झालं आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण अधिक बळकट झालं. उदाहरणार्थ उद्धव ठाकरे यांचे समर्थक हे सेनेच्या विचारधारेपेक्षा उद्धव ठाकरे या नावाभोवती जास्त संघटित झाले आहेत, तर एकनाथ शिंदेंची ताकद ही शिवसेनेच्या मूळ हिंदुत्व मावळा मराठी मतांपैकी एक मोठा हिस्सा स्वतःकडे आकर्षित करण्यात आहे. भाजपकडे मोदी आणि देवेंद्र फडणवीस ही मोठी नेते मंडळी आहेत, परंतु मुंबई महानगरपालिका स्तरावर स्थानिक नेतृत्व हा निर्णायक फॅक्टर आहे. त्यामुळे मुंबईत मोदी नाव आणि स्थानिक शिवसेना मतदार यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होतो. भाजपचं गणित असं की मोदींच्या नावावर उत्तर भारतीय मतं पक्की मिळतील, पण मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना शिंदेंची गरज अनिवार्य आहे. भाजपला माहिती आहे की 2017ला त्यांनी पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध एकटे निवडणूक लढवली होती आणि त्यावेळीही त्यांनी मोठी झगड झेलली. अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या तुकड्या मतांनी त्यांना विजय मिळाला नव्हता. त्यामुळे 2025च्या निवडणुकीत भाजपला हे भान आहे की मुंबईत एकटं उतरलं तर ठाकरे गटाचा फायदा होईल, शिंदे नाराज झाले तर मतांचं विभाजन होईल आणि भाजपचा हिंदुत्व प्लस उत्तर भारतीय प्लॅन अपूर्ण राहील. त्यामुळे भाजपला युती टिकवण्याशिवाय पर्याय नाही. या परिस्थितीत एकनाथ शिंदे हे जणू दुधारी तलवार बनले आहेत. एकीकडे ते भाजपला शिवसेनेची पारंपरिक मते मिळवून देतात, पण दुसरीकडे तेच मतं हवे तिथे लढत आणि भूमिका बदलत भाजपवर दबाव ठेवतात. या त्यांच्या राजकीय शैलीची तुलना अनेक जण शरद पवारांच्या राजकीय बुद्धिबळाशी करू लागली आहेत. शांतपणे शिक्कामोर्तब करणं, शेवटच्या क्षणी कार्ड खेळणं आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःचं मूल्य वाढवत ठेवणं. मुंबई महानगरपालिकेत त्यांची ही तुरुपाची चाल काहीही करून आपलं अस्तित्व, पक्षाची ओळख आणि पक्षाचं महत्त्व कायम ठेवण्यासाठीच आहे. दुसरीकडे ठाकरे गटाची रणनीती पूर्णपणे भावनिक आणि जनआंदोलन आधारित आहे. बाळासाहेबांची परंपरा, मराठी माणूस, मुंबई माझी, हिंदुत्वाचा मूळ वारसा यावर ते राजकारण करतात आणि मोठ्या प्रमाणात तरुण व मध्यमवर्गीय मतदार त्यांच्याशी भावनिक पातळीवर जोडले गेले आहेत. त्यांच्या सभांना, भाषणांना प्रतिसाद प्रचंड मिळतो, पण मतं किती प्रत्यक्षात ट्रान्सलेट होतात ही निवडणुकीतच ठरतं. काँग्रेस जर ठाकरे गटासोबत आली तर दलित मुस्लिम अल्पसंख्याक मतांचा मोठा हिस्सा ठाकरे गटाकडे आणखी खेचला जाईल. त्यात शिवसेनेचा परंपरागत गण आणि ठाकरेंच्या ब्रँडची लोकप्रियता मिळाली तर मुंबई महानगरपालिकेत ठाकरे पुन्हा एकदा ऐतिहासिक पुनरागमन करतील. भाजप या समीकरणाला सर्वाधिक घाबरते,
म्हणूनच भाजप नेहमी प्रयत्न करते की ठाकरे गटाला कुठल्याही परिस्थितीत सिलिंग मिळू नये, म्हणजे त्यांच्या मतांची वाढ एका मर्यादेपलीकडे जाऊ नये. त्यासाठी भाजपला शिंदे हवे आहेत, कारण शिंदे हे मराठी मतांचं विभाजन करणारे मुख्य फॅक्टर ठरतात. या सर्व वातावरणात अजित पवार गटाचं समीकरण मात्र कमालीचं गुंतागुंतीचं आहे. ते स्वतःचं अस्तित्व जपण्यात व्यस्त आहेत, पण मुंबई ठाण्यात त्यांचा प्रभाव अत्यल्प आहे. त्यामुळे इथं लढत खरी तर भाजप विरुद्ध ठाकरे काँग्रेस अशीच आहे. शिंदे म्हणजे निर्णायक कडी. भाजपला मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, कारण ती जिंकल्यास ते राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांवर मानसिक दडपण आणू शकतात. मुंबई महापालिका जिंकणे म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय केंद्र आपल्या हातात घेणं. त्यासाठी भाजप फुल फोर्समध्ये उतरणार आहे. परंतु या सर्व गणितात शिंदेंना कमी लेखण्याची चूक भाजप करू शकत नाही, कारण ते आता निव्वळ एका गटाचे नेते राहिले नाहीत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील बॅलन्सर बनले आहेत. कुणाकडेही पूर्ण झुकणार नाहीत, पण स्वतःचा फायद्याचा तोल नेहमी राखतील. म्हणूनच भाजपला दरवेळी शिंदे काय पाऊल उचलतील याची चिंता असते.